मी त्याला खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा पत्ता नंबर सगळंच बदललं होतं. आणि मग त्याची माझी भेट झाली ती अचानक, जेव्हा मी तुला फोन करून सांगितलं होतं. हो. पण त्यानंतर सुद्धा मी त्याला खूप शोधण्याचा प्रयत्न केला. तू म्हणालीस आपलं बोलणं झालं त्याप्रमाणे, पण काही त्याचा पत्ताच लागला नाही. मग अचानक काल मला त्याचा फोन आला. त्यांचा फोन आला होता तुम्हाला? पण मग तुम्ही मला तसं काय गडबडीत तुला सांगायचं राहून गेलं ग. बरं, काय म्हणाले ते? मला म्हणाल की मला तुम्हाला अर्जंट भेटायचंय, काहीतरी महत्वाचं सांगायचंय तुला असं मला. आणि एक पत्ता पाठवला त्याने मला मोबाईलवर. मी त्याने पाठवलेल्या पत्त्यावर पोहोचलो, दाराजवळ गेलो, दार वाजवलं. बराच वेळ कोणी दारच उघडे ना. म्हणून मी जास्त ढकललं दार, तर दार उघडत होतं. मी आत गेलो आणि आत जाऊन बघतो तर तिकडे खोपड्यामध्ये चेहरा जमिनीवर रक्ताच्या थारोळात पडला होता. मी घाबरून मी धावत त्याच्याजवळ गेलो. जवळ जाऊन बघतो तर त्याच्या पोटात कुठेतरी सुरा खोपसला. मी त्याला वाचवण्यासाठी त्याच्या पोटाला सुरा काढला आणि ॲम्ब्युलन्स बोलवायला निघालो तर माझा हात पकडला त्याने. मला माझ्याकडे फार वेळ नाहीये. मी तुझा गुन्हेगार आहे. माझ्याकडे खूप मोठी चूक झाली आहे. चूक? कुठली चूक? 20 वर्षांपूर्वी देवकीच्या घराला जी आग लागली होती ती आग त्यानेच लावली होती असं तुम्हाला म्हणाला. पण त्यांनी का तुमच्या घराला आग लावली होती? कोणीतरी त्याला तसं करायला पैसे दिले होते असं मला वाटतं. पैसे? हो. बाबा, कोणी दिले होते पैसे? हे सगळं मी त्याला विचारत होतो. हे कुणी असं केलं? कुणी तुला पैसे दिले? हे सगळं सांगायच्या आतच त्याने त्याचे डोळे मिटले. मी त्याला उठवण्याचा खूप प्रयत्न करत होतो. त्याला उठ. अरे हे सगळं तुला माझ्या मुलाला केदारला सगळं खरं सांगायचंय. उठ रे जायला उठ. पण खरं सांगतो तरी त्याला मी नाही मारला. मी खरं सांगतो मी नाही मारलं. माझ्यावर विश्वास ठेव ग. मला माहित नाही केदारसाठी आता कसा आणि कुठून पुरावा शोधू लागलो मी. कदाचित माझ्या वस्तू तो आता आणखी लावून जाईल.